मुंबईची महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण निश्चित झालं असलं तरी महापौरपदी निवड कुणाची यावर आता महायुतीमधील पक्षांमध्ये न झालेलं एकमत आणि शिवसेना भाजपची अद्याप न झालेली गटनोंदणी या कारणांमुळे 31 जानेवारी रोजी महापौर निवडीसाठी होणारं मतदान लांबण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही यांनी। सत्ताधारी ठरवतात तीच भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरणं सत्तेचे जुळल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून इतरांना सासू म्हणून आहे। मुंबईच्या महापौर पदाचा पेच अद्यापही सुटला नाहीये। महायुतीत कोणाचा आणि कोणाला महापौर करायचं यावर शिक्कामोर्तब न झाल्यामुळे महापौर निवड लांबणीवर पडली आहे। मुंबई महापालिकेत जनतेनं महायुतीच्या झोडीत मतं टाकलीत आणि स्पष्ट बहुमत मिळवून दिलं। मात्र तरीही भाजप शिवसेनेकडनं गटनोंदणी न झाल्यामुळे 31 जानेवारीला महापौर निवडीसाठी होणारं मतदान लांबण्याची शक्यता आहे। महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी 31 जानेवारीला मतदान होणार होतं। अद्यापही भाजप आणि शिवसेनेनं गटाची नोंदणी कोकण आयुक्तालयाकडे केली नाहीये। कोकण आयुक्तालयाकडे नोंदणी न झाल्यानं महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला। नवीन महापौर पदाची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदासाठी येत्या 27 जानेवारीला अर्ज दाखल केले जाणार होते। 31 जानेवारीला होणाऱ्या निवडीसाठी जाहिरातही देण्याची तयारी प्रशासनानं केली होती। रात्री उशिरा हा कार्यक्रम पुढे ढकलत त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेत कधी नव्हे ते यश भाजपला मिळालंय। भाजपनं BMC मध्ये 89 जागांवर विजय मिळवलाय। त्यामुळे पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे शिंदेंनी देखील शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी डाव टाकल्याची चर्चा आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेत महापौर कोणाचा होणार यावर अजूनही शिक्कामोर्तब झालं नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान यावरून विरोधकांनी भाजप शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय। महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे। दोन पक्षांची म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांची अजूनही गटनोंदणी होत नाही। बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही यांनी। आता त्यांच्याकडे आहे, समीकरणं जुळल्याशिवाय ते करणार नाहीत। त्यामुळं तारखा पुढे ढकलणं काय मागे घेणं काय, कारण निवडणूक आयोग हा आता नाम मात्र राहिलेला आहे। त्यांना स्वतःची भूमिकाच राहिली नाही। सत्ताधारी ठरवतात तीच भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरणं सत्तेचे जुळल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत। भाजप शिवसेनेत महापौर पदावर एकमत झालं नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। महापौर पदासाठी एकनाथ शिंदे रुसून बसल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला, तर राऊतांच्या टीकेला भाजपचे नेते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलो आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून इतरांना सासू म्हणून आहे। पालिकेचा निकाल लागल्यानंतर 8 दिवस उलटले तरीही महापौर पदावर तोडगा निघाला नसल्यानं महापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे। त्यामुळे भाजप शिवसेना कधी गटनोंदणी करणार आणि कधी मुंबई महापालिकेमध्ये महापौर बसणार याकडे लक्ष लागलंय। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।